नमस्कार मंडळी. युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. वेगवेगळ्या अवघड नाजूक विषयावर आपल्याला चर्चा करत असताना आज असंच एका वेगळ्या विषयावर चर्चा करायची. आपण कधी पुण्याला, मुंबईला, कुठल्या तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्या ठिकाणी गेलं ना, बऱ्याच जणांना असं एखादी मुतारी असन तिथलची किंवा बस स्टॉपची मुतारी असन, त्या पुरुषांच्या मुतारीत शिरलं लघवी करायला की ती पोस्टर चिकटवलेली असतात आणि त्याच्यावर लिहिलेलं असतं आपलं लिंग 2-3 इंचांनी लांबून मिळेल, आपल्याला का गुप्तवासाच्या औषधे मिळेल, आमका बाबा तमका बाबा, काळ्या अक्षरात चिकटवलेली ती आणि खाली नंबर दिलेलं. हे टोटल फ्रॉड टोळी तुम्हाला सांगतो, सगळ्या प्रकारची. असं जगात काही अस्तित्वात नसतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, मोबाईलमध्ये बरेच जण आईबाबाला म्हणतात म्हणजे शिक्षणासाठी मोबाईल पाहिजे किंवा कायसाठी पाहिजे. मोबाईल घेऊन ते कधीही मोटिवेशनल स्पीच कमी ऐकतात. मोटिवेशनल स्पीच ऐकल्या पाहिजे, त्यात म्हणजे तुमची कॉन्फिडन्स लेवल वाढायला मदत होतो. पण त्याच्यात पॉर्न बघा, आता बऱ्याच साईट बंद झाल्या, पण ज्या बी चालू आहेत ते मित्र सांगतात हे चालू आहे, हे असं कर, हे डाउनलोड कर, ते कर, मी सेंड करतो, तुला सांगतो, ते सांगतात. ते पॉर्न बघत असताना मध्ये आधी सारखे त्या मुलांच्या मनावर, त्या पुरुषांच्या मनावर सारखं हॅमरिंग केलं जातं हातोड्याने. काय आपले लिंग 3 इंच 4 इंच वाढून मिळेल. तुम्ही लहानपणी फार चुका केल्या, त्या चुकीच्या सवयीमुळं, हस्तमैथुनामुळं तुम्हाला जर प्रॉब्लेम येत असेल, त्यासाठी आम्ही आहोत. फक्त 2000 किंमत, फक्त 5000 किंमत, 3000 किंमत, त्यांचे नंबर पण तिथं ध्यानात ठेवा. ह्याच्यामध्ये इतके तरुणांची बरबादी होती तुम्हाला सांगतो. आता एखाद्याचं लिंग वाकडत हो असं थोडं, ही नॅचरल आहे, त्याच्यात त्यांनी काय फरक पडत नाही, काय नाही, कुठलं प्रॉब्लेम नाही, काय नाही. तुमचं वाकडं आहे का भयंकर, हे वाकडं होऊ शकतं, अजून हे मोडून पार असं होऊ शकतं, होऊ शकतं, असं घाबरून देणार. आमचं तेल वापरा, हे लांबन बिन सरळ बी होईल, दे 5000, दे 7000. क्षणला तुम्हाला सांगतो, ह्यांचा शोध लावून क्षणला एन्काउंटर केलं पाहिजे. त्यांचं स्वतः त्यांना जीवे नाही मारायचं, त्यांचं फक्त सामानाचं एन्काउंटर केलं पाहिजे. याला म्हणतात रिअल कटिंग, यांची कटिंग पण केली पाहिजे. हे यांनी इतक्या लोकांना गांडा घातला. आणि हा विषय असा आहे की 2-4 हजाराला माणूस मेला ना, त्याच्यात 2-4 हजार गेलं ना, ती सांगत बी नाही कुणाला, काय सांगायची गोष्टच नाही ना. काय घेतलं होतं नाही, ते लिंग लांब करायचं, मला वाटलं माझं आखडे, मला म्हटलं वाकडे, हे सांगायच्या गोष्टी नाहीत ना. ते म्हणून जाणे 5 गेलेत ना, जाणे आपण करू, आपण जगल्या किती करू. अशा प्रकारचे फसवणूक करणारे इतके बामटे आहेत. आणि त्या चांगली माहिती आहे की ह्याच्यात जर फसावलं गेलं तर कोणी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कंप्लेंट करत नाही, कंप्लेंट कोणीच करत नाही. त्याच्यामुळे यांचं फावतं. हे प्रकार समाजात भयंकर चालल्यात, आपल्याला काही पटत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला स्पष्ट सांगतो, 4 इंचाचं जरी असलं तरी तो पूर्ण पुरुष आहे, ध्यानात ठेवा. तो पूर्णपणे सॅटिस्फाय स्त्रीला करू शकतो. काळजी करायची नाही, तुम्ही पूर्ण पुरुष आहात. त्याच्यानंतर वाकडं असलं काय फरक पडत नाही. सगळ्यात महत्त्वाची तुम्हाला माहिती अशी द्यायची की तुम्हाला हादून विनंती करायची, अख्ख्या जगात आत्ता 2024मध्ये सुद्धा असं औषध निघालंच नाही की जे लांबून देईन, मोठं करून देईन. आमकं तेलन तमका मलमन, ही गोळ्या, ही सगळं फ्रॉड आहे तुम्हाला सांगतो. हां, तुम्हाला खोटं सांगतो, तुम्ही गुगलमध्ये मोठमोठ्या हायफाय जे सर्जन आहेत, अगदी असे सर्जन आहेत, असे डॉक्टर आहेत आपल्याकडं की चेन्नईला हृदय पाहिजे, ॲक्सिडेंट झाला आहे दिल्लीत, 3 तासात विमानाने फास्टमध्ये हृदय नेऊन ते हृदय प्लॅन्ट करून माणूस जगवलेले हे डॉक्टर आहेत आपल्याकडे, आपले भारतीय डॉक्टर आहेत. तर त्यांचं सुद्धा म्हणणं आहे ह्या बाबतीत, सेक्सॉलॉजिस्ट म्हणून डॉक्टर असते, त्यांचं सुद्धा म्हणणं आहे की हा फ्रॉड भयंकर चालले, लोक सांगत नाही. आणि ही बोकडं ह्याच्यावर जगत. आता त्यांना ती आजार बिजार होत, त्यांना हिशोब त्यांची नीती करीन नाही असं नाही. पण माझ्या चॅनलच्या माध्यमातून 15 लाख 20 लाख लोक महिन्याकाठी मला जर फॉलो करत असतील महाराष्ट्रातून, तर 20 लाखांच्यापर्यंत माझा आवाज गेला तरी लय झाला की बाबा हे सगळं फ्रॉड आहे. त्याच्यात 10 तास असतील ना की ते फसणार असतील, उद्या पैसे सोडणार असतील. सोडूच नका. जगात असं कुठलंही औषध नाही जेणेकरून ते वाकडन, ते सरळण, लांबत बिंबत काय नाही. हां, त्याच्यामध्ये एक शस्त्रक्रिया आहे एक प्रकारची. ती म्हणजे पहिली गोष्ट, तुमची आज पोट असेल तुम्हाला, तुम्हाला जर चरबी असेल तर ऑलरेडी तुमचं जे लिंग आहे हे 1-1.5 इंच ते चरबीत झाकलेलं असतं पाठीमागं. ती चरबी तुम्ही जर कमी केली, रनिंग, व्यायाम, तमकं, तर 1.5 इंच तुमचं ऑटोमॅटिक तुम्हालाच मोठं दिसेल तुमचं.
असा एक प्रकार असतो. दुसरी शस्त्रक्रिया वैद्यकीय एक असते, पण ती डॉक्टर त्याला रेकमेंड करत नाही, म्हणजे तुम्ही कराच म्हणून म्हणत नाही. तर कारण मग सगळ्यांनीच केल्या असत्या. त्यांनी 1-1.5 इंच वाढवता शकतं, पण कसं पाठीमागून कट करून पुढं जोडायचं. तुमच्या लक्षात आलं का? कट करा करी नकोच, कारण नुसताच हा नुसता त्याचा लिंगाचाच विषय नाही. सगळ्यात महत्वाचं लघवीची शिर पण, ती पाईप पण आतमध्ये आहेच ना लघवीचा, तो पण कट करणे. आणि युरिन इन्फेक्शन फार बेकार, आतमध्ये किडनी असतात. अहो तुम्ही काय 2 इंचासाठी पार तोंडासून जाई तयार लोक थांबायला तयार नाहीत राव. कशीच काय करावं ते, कोणी कुठे बी घालते, काही करीत आहे. काय त्या लोकांना करावा. आणि मी तर मी वैतागलेला, मी तर असं म्हणतो 30 कोटी 150 कोटी झाल्यात, 10 कोटी त्याच्यातली खपली आहेत, सेक्स पाय तर काय फरक पडणार आहे का? काही मला कमेंट करीत मुद्दाम असं चितून देतात. मी OTT येईन, बाईशिवाय मजा नाही आणि तिशिवाय मजा नाही, असं नाही. जा ना भाऊ, तू फक्त स्टोरी देऊन जा. मला काय म्हणणं आहे बाकीचं, मी माझ्या पद्धतीने सांगणारच ती. आणि चांगली आहे ती चांगली, त्यांचा विषय नाही. 4-2 राहतात, जाय ना बरोबर द्या. पण ह्या लोकांच्या, आपण ह्या एपिसोडून एवढं घ्या की लांबून मिळतं ते तेल लावा, ते मलम लावा, ते मालिश मसाज, काही नाही. अख्खं फ्रॉड आहे सगळं. 1 रुपया स्वतःच्या कष्टाचा कोणाला देऊ नका. हा, तुम्हाला 5,000 रुपये त्यांना देणार आहे, तुम्ही ग्रामीण भागात असेल तर 5,000ची एक खाटी शिळी घ्या, ती येईल तर 5 ते 10,000 तुमचं होणार आहे. शहरी भागात असेल, विद्यार्थी असताना 5,000 रुपये आहेत ना, चांगल्या कंपनीचा, स्टँडर्ड कंपनीचा शेअर्स विकत घ्या, तर अकाउंटला ठेवा. 10 वर्षांनी राहू द्या, तुम्हाला 5 वर्षांनी दुप्पट होत्या. त्याच्यात 5,000 गुतवा. पण हे असल्या वाकड तिकडं कोणाचं ऐकून अजिबात तुम्हाला सांगतो मग त्यांना पैसे देऊ नका. एवढी तुम्हाला माहिती सांगायची होती. ह्याच्या संदर्भात काहीच होऊ शकत नाही. कुणाचं कसल्याही मालमत्ता ह्यांनी लांबू शकत नाही. काय लांबी वाढत नाही, काही नाही. आणि कमी लांबीचा काही फरक पडत नाही. हे पण तितकंच आहे. आपल्या इतर एपिसोडमध्ये आपण ते सांगितलेलं आहे. भाग जर बरा वाटला असेल तर लाईक करायला काहीच हरकत नाही. जय महाराष्ट्र.